शेतकरी कामगार पक्ष के जिला सचिव बालाराम पाटिल के जन्मदिन के उपलक्ष्य में रायगढ़ जिला परिषद द्वारा राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम अंतर्गत नावड़े ग्राम पानी पुरौठा एवं जल कुंभ योजना का भूमि पूजन विधायक विवेक पाटिल के हाथों किया गया। इस अवसर पर जेडपी अध्यक्षा कविता गायकवाड़, स्वयं बालाराम पाटिल, आरपीआई जिलाध्यक्ष जगदीश गायकवाड़, एपीएमसी के सभापति राजेंद्र पाटिल, पंचायत समिति के सभापति हरीश केणी, उप सभापति प्रमिला पाटिल आदि गणमान्यों सहित जेडपी सदस्य, पंचायत समिति सदस्य तथा ग्रामवासी एवं बालाराम पाटिल के शुभचिंतक बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान विधायक विवेक पाटिल ने बालाराम पाटिल को जन्मदिन की बधाइयां देते हुए उपरोक्त विकास कार्य के लिए प्रयास करने वाले जेडपी सदस्य अरविंद म्हात्रे को बधाइयां दी। ही योजना मंजूर करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले ते रायगड जिल्हा परिषदेचे या विभागाचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो आणि धन्यवाद देखील त्यांना देतो। कारण त्यांच्या प्रयत्नाने अतिशय मोठी योजना आज या ठिकाणी कार्यान्वित झालेली आहे। अरविंद म्हात्रे हे बाळूशेठ पाटलांच्या जिल्हा परिषद मतदारसंघात आता निवडून आलेले आहेत। त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी निश्चितपणे आहे आणि ती जबाबदारीची जाणीव ठेवून त्यांनी निश्चितपणे कामाला सुरुवात केलेली आहे। इस अवसर पर जगदीश गायकवाड़ ने भी बालाराम पाटिल को जन्मदिन की बधाइयां दी। मला विश्वास वाटतो नावडेकरांना मी हात जोडून विनंती करण्यासाठी आलेलो आहे। आज माझाही वाढदिवस आहे, परंतु मी नावडा ग्रामस्थांना हात जोडून विनंती करणार आहे की या नावड्याचा आमदार पुन्हा झाल्याशिवाय या विभागाला तेजस्वीपणा मिळणार नाही, म्हणून आमदार एकदा आम्हाला करावंच लागेल। बाळूशेठला मी आमचे एकनाथ पाटील आहेत, आमचे काशीनाथ पाटील आहेत, श्री गोविंदांना मी त्या दिवशी सांगितलं की विकासाची कामं जर खऱ्या पद्धतीने कशी करून घ्यायची असतील तर ते शिकायला जायचं असेल तर आमदार विवेक पाटील साहेबांकडे आणि बालाराम पाटलांकडे। त्यांचं धाडसी नेतृत्व आहे, त्यांची कार्याची पद्धतच वेगळी आहे आणि अशा पद्धतीचे नेते लीडर अनेक येतात, अनेक जातात। लीडर पैशाच्या जोरावर होतात, पण कामांच्या जोरावर लीडर होणारा बालाराम पाटील एकमेव या पनवेल मधला एक अत्यंत अभ्यासू कार्यकर्ता म्हणून गिनला जातो। म्हणून